शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी जसे की नुकतंच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर त्याचबरोबर नुकतंच 30 ऑक्टोबर 2025 रोजी वार गुरुवार या दिवशी नवीन एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, म्हणजे GR काढण्यात आलेला आहे। तर या GR नुसार 2 ते 3 हेक्टरच्या नुकसानीपोटी शेतकरी बांधवांना जवळपास 120 कोटींचा निधी हा एकूण महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मग आता ती 8 जिल्हे कोणते आहेत, त्या कोणत्या 8 जिल्ह्यांसाठी 120 कोटी रुपयांचा निधी हा 2 ते 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे, ही सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही मित्रांनो, राज्य सरकारने गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या GR नुसार जवळपास वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, धाराशिव आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मदत जाहीर केलेली आहे। आता ही कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे तेही सविस्तर जाणून घ्या। शेतकरी मित्रांनो, या मदतीमध्ये अमरावती विभागामध्ये जून महिन्यातील नुकसानीपोटी 10,696 शेतकरी बांधवांना 6,48,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे अमरावती विभागासाठी। तर जुलै महिन्यातील नुकसानीपोटी 9,783 शेतकरी बांधवांना 6,08,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीसाठी 61,951 शेतकरी बांधवांना जवळपास 36,80,00,000 रुपयांचा निधी हा अमरावती विभागासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर मदत जी आहे तर 33 शेतकरी बांधवांना, अमरावती जिल्ह्यातील 33 शेतकऱ्यांना जून महिन्यातील नुकसानीपोटी 4,73,000 रुपये मंजूर करण्यात आले। तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी झालेल्या 6,000 शेतकऱ्यांना जवळपास 4 कोटी रुपयांची मदत ही अमरावती विभागासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। आता बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यासाठी एकूण जून महिन्यात 10,543 शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि या नुकसानीसाठी एकूण 6,30,00,000 रुपयांची मदत ही बुलढाणा जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आली। तर जुलै महिन्यात 3,954 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। या शेतकऱ्यांना 1,97,00,000 रुपयांचा निधी हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर ऑगस्ट महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 20,874 शेतकऱ्यांसाठी जवळपास 7,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील 120 शेतकऱ्यांचं 3 हेक्टर पर्यंत नुकसान झालेलं होतं। तर या शेतकऱ्यांना 6,80,000 रुपये मंजूर करण्यात आले। तर जुलै महिन्यात 191 शेतकरी बांधवांना 1 हेक्टरसाठी जवळपास 12,00,000 रुपयांचा निधी हा वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। तर ऑगस्ट महिन्यात जवळपास 15,00,000 शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि या 15,00,000 शेतकरी बांधवांसाठी 8,45,00,000 रुपयांची मदत ही वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, अकोला जिल्हा असेल, वर्धा असेल आणि यवतमाळ जिल्हा यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यात 6,901 शेतकरी बांधवांसाठी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जवळपास 1 हेक्टरसाठी 4,93,00,000 रुपयांची मदत मंजूर झाली। तर यवतमाळ जिल्ह्यातील 19,239 शेतकरी बांधवांना 16,42,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर यवतमाळ जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यात जे काही शेती पिकांचं नुकसान झालं तर या नुकसानीपोटी 4,152 शेतकऱ्यांना 12,43,00,000 रुपयांची मदत ही राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली। मित्रांनो, आता वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यातील 21,392 शेतकरी बांधवांना सप्टेंबर महिन्यातील नुकसानीपोटी वरच्या 1 हेक्टरसाठी 13,20,00,000 रुपयांची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता वरची 1 हेक्टर म्हणजे याचा अर्थ असा आहे की दिवाळी अगोदर शेतकरी बांधवांना जी नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली आहे तर ती NDRFच्या निकषानुसार प्रति 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळालेली आहे। त्यानंतर आता नवीन शासन निर्णय जो निर्गमित करण्यात आला म्हणजे 32,000 कोटी रुपयांचा जो निधी शासनाच्या माध्यमातून निर्गमित आला, त्यावेळेस शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं
किंवा नवीन अट घालण्यात आली की 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा असेल रक्कम दिली जाईल। तर मग 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी रक्कम मिळालेली आहे, तर त्या शेतकरी बांधवांना आता उर्वरित 1 हेक्टरचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याचाच GR हा 30 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि या GR नुसार जे 8 जिल्हे आपण पाहत आहोत, या 8 जिल्ह्यातील जवळपास 120 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, धाराशिव आणि सोलापूर जिल्हा राहिलेला आहे। तर धाराशिव जिल्ह्यातील 53,414 शेतकरी बांधवांना जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या वरच्या 1 हेक्टरच्या नुकसानीपोटी 42,45,00,000 रुपयांची मदत ही मंजूर करण्यात आलेली आहे। तर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 2,896 शेतकरी बांधवांना सप्टेंबर महिन्यातील नुकसानीपोटी 2 ते 3 हेक्टर पर्यंत 2,85,00,000 रुपयांची मदत ही मिळणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जे 8 जिल्हे पाहिले आहे, तर या 8 जिल्ह्यातील 1,52,00,000 शेतकरी बांधवांना 13,25,000 हेक्टरसाठी ही मदत शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये 8 जिल्हे पाहिले आहे। कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना 1 हेक्टरच्या वरच्या 1 हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई किती मिळणार आहे तेही आपण जाणून घेतलेलं आहे। मित्रांनो, अजूनही तुमचे जर काही प्रश्न असतील, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल याबद्दलचे, त्यानंतर PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, कुठलेही तुमचे प्रश्न असू द्यात, कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाहीये, जेणेकरून तुमच्या प्रश्नांवरती उत्तर देण्याचं काम आम्ही आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।